नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 6 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इंडिया रेटिंग आणि रिसर्चने भारताचा 2024मध्ये GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 6.7%. इंडिया रेटिंग आणि रिसर्चने भारताचा 2024मध्ये GDP वाढीचा दर हा 6.7% वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, आपण 2023मधील जागतिक निर्देशांकामध्ये भारताचे स्थान देखील आपण बघून घेऊया. तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता 161वा. तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये होता 127वा. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये होता 111वा. तर हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये होता 183वा. तर ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये होता 126वा. तर इलेक्ट्रोलर डेमोक्रेसी इंडेक्समध्ये होता 108वा. आणि ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये होता 141वा. आपण हे 2023मध्ये जागतिक निर्देशांक भारताचे बघितले. हे नोट डाऊन करून ठेवा, महत्त्वाचे आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? मित्रांनो, देशातील पहिली म्हणजे 100% मुलींची सैनिकी शाळा ही ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश या राज्यात सुरू होणार आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावन येथील राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन हे झालेले आहे. तर देशभरात 100 नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेण्यात आलेला आहे. तर आता देशामध्ये 33 सैनिकी शाळा आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. या पुढच्या वर्षभरात 100 सैनिकी शाळा उभारण्याचे उद्दिष्ट हे केंद्र सरकारचे आहे. आणि ही शाळा मित्रांनो 100% मुलींची पहिली शाळा असणार आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर आपण उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. उत्तर प्रदेशचे क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किमी एवढे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ, तर सर्वात मोठे शहर आहे कानपूर. उत्तर प्रदेशमध्ये सध्या जिल्ह्यांची संख्या ही 75 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. आणि राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हिंदी आणि उर्दू या तेथील प्रमुख भाषा आहे. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे, तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशची साक्षरता ही 79.12% आहे. तांदूळ, गहू, मका व डाळ येथील प्रमुख पिके आहे. ही सर्व उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती आपण बघितली, ती आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट चालू घडामोडी. रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र. मित्रांनो, आता रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक बनणार आहे. पोलीस महासंचालकपदी नियुक्त झालेल्या रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहे. रश्मी शुक्ला यांना 2005 साली सर्वोत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक देखील मिळालेले आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. आता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती ही होणार आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रोहित शर्मा. मित्रांनो, सध्या दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार हा रोहित शर्मा ठरलेला आहे.
भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्व विक्रम हा देखील नोंदवलेला आहे. केप टाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका देशासोबत खेळवण्यात आलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इतिहासात सर्वात कमी म्हणजे 642 चेंडूचा हा सामना ठरलेला आहे. हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की हा इतिहासात सर्वात कमी 642 चेंडूचा सामना ठरलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्यात आलेला आहे? तर हा आहे ऑप्शन क्रमांक 1 रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेण्यात आलेला आहे. तर ही योजना मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राबवली जाणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट सर्व घडामोडी. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता महाराष्ट्र एसटी महासंचालकच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माधव कुसेकर यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. नेक्स्ट घडामोडी. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कुठे पार पडली? मित्रांनो राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा ही ऑप्शन क्रमांक 3 भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेली आहे. नेक्स्ट घडामोडी. महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावाशेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अटल बिहारी वाजपेयी. तर आता महाराष्ट्र राज्यातील अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव नावाशेवा सागरी सेतूला हे देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो अजून एक पॉईंट आहे तर तो म्हणजे नावाशेवा देशातील हा सागरी सेतू सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे की हा सागरी सेतू किती किलोमीटर लांबीचा आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाकिस्तान. मित्रांनो डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा ही फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला GI टॅग प्राप्त झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. ओडिसा राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला GI टॅग हे प्राप्त झालेले आहे. मित्रांनो ओडिसाचा उल्लेख झाला तर आपण ओडिसाविषयी देखील अधिक माहिती जाणून घेऊया. ओडिसाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,55,707 चौरस किमी एवढे. राजधानी आहे भुवनेश्वर. सर्वात मोठे शहर आहे भुवनेश्वर आणि कटक. एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहे रघुबर दास. तर मित्रांनो राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदन कानन राष्ट्रीय उद्यान, सिलिपाल राष्ट्रीय उद्यान हे 3 राष्ट्रीय उद्यान ओडिसा या राज्यात आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेत नक्की होणार आहे. व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.